राजपुत्र आणि त्याचा सेवक. कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंठकासह अनोबा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनोबा नदीच्या तीरावरती येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस न देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्यांच्याकडे आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही, पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानसे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असू शकत नाही. तू एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप ढळमळले नसले तरी ते आपले दुःख आपल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करत असतील. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो सर्व स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत. माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते. किंबहुना ते नसतातच. महाराजांची माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. या आणि अशा शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असा प्रयत्न करत राहा. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे. ती फार थोर स्त्री आहे. तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनित्यरेकाने कंठ दाटून घेऊन उत्तरला, स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रुतून बसावा तशी तू तुझ्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरीही कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ज्याचे अंतकरण प्रेमाने उचंबळलेले आहे त्यांची तर गोष्टच बोलावयास नको. कुठे तुझा तो प्रसादांत लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांना अरण्याची ती धनी भूमी. हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यात मी आपणहून कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सत्मार्गाला सोडून देईल काय? त्याच्याप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय? आणि तुझी सावत्राई जिने तुला लहानसे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या, तिच्या एखाद्या कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय? जी सद्गुणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्तिपरायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुझ्या त्या पत्नीला तू त्याग करणार काय? धर्म आणि कीर्तीच्या चाहतात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निर्गठ्ठ उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा त्या यशोधऱ्याच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय? आणि तू तुझे आप्त नातलग व राज्य सोडून जाणाऱ्या जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे, कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझं अंतकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस, पण ते कोण खरे मानील
आणि कोण त्यावरती विश्वास ठेवील? छन्न पुढे म्हणाला. आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिटकावून तसे बोलण्याचा मी प्रयत्नही केला तरी महाराजांना ते पटणार नाही. जे नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यांवर दया करावयास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्यावरती दया कर. दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्याच्या बाबतीत बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडेल. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरीत जन्म दिला, तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि आज ती माझ्या बाबतीत कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावरती एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात, तसे प्राणीमात्राच्या सहवासाचा शेवट व न चुकता वियोगात होतोच. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा पुन्हा दूर दूर जातात, तसाच मी प्राणीमात्राचा सहवास व वियोग मानतो. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करत हे सर्व जग चालते आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात ते माझे असे मानणे बरोबर नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझा भल्या मित्रा, तू दुःख करू नकोस. परत जा. आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका. स्वामी आणि सेवक यांच्यातील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंटक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले. ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली, ज्यावरती स्वास्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवरती थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस कंठका, आवर ते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या कयाश वस्त्रांना नमन केले. कंटक आणि छन्न त्याचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राजाची तमा न बाळगता हलक्या वस्त्रांनिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवरती लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठमोठाने रडू लागला. आपल्या बाहूंनी कंटक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासात निघाला. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करत राही. काही वेळा चालताना अडखळे व काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करत होता की आपण काय करतोय, काय आहोत, काय करत आहोत, काय नाही याचे त्याला भानच राहिले नव्हते. छन्न परतला. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला. यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपला दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका रात्रीत कूच करत असे, त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करत प्रवास संपवण्यात त्याला 8 दिवस लागले. कंटक घोडा जरी मोठ्या शूराच्या आवेशाने कूच करत होता तरी तो अगदी गलितग्रांत निस्तेज झालेला होता. जरी तो अलंकार भूषणांनी सजवलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात तो खिंकाळत होता. तो जरी अतिशय भुकेला होता तरीही पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी याचे त्याने अपेक्षाही केली नाही किंवा त्याने तोंडही लावले नाही. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोहोचले, मनाने नाही.
जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळाच्या ताटव्यांनी भरलेली, जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षामुळे उल्हासित व शोभायान दिसणारी होती, तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता. निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला, तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलितग्रांत स्थितीत परत आलेले पाहिले, तेव्हा त्यांनी ढळाढळा अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राजाचा कुलदीप? असे म्हणून व अश्रू ढाळत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे, आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काहीसुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्वार काढीत नगर युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली, तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. शोकाकुल कुटुंब. सिद्धोधनाचे कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत आणण्यास भाग पाडेल. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेल्या लोक आपल्या मनाशी म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंठक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फुरित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशाच झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला. गोमतीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली, आणि रडत असतानाच ती ओरडली. जो अजानुबाहू आहे, ज्याची कंबर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यासारखे त्याचे डोळे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व आवाज दुधंबी किंवा मेघगर्जनेसारखा आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? अशा सर्वगुण संपन्न वीर पुरुष आपणापासून दूर निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य आहे अशीच झाली आहे. ज्याची बोटे सुंदर स्नायूने जोडलेली आहे, ज्याची घोटे स्नायूखाली लपलेले नीलकमळासारखे दिसणारे व मध्यावर्ती चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे प्रावरणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजवलेले प्रसादाच्या गच्चीवरती पहुडायची सवय होती, तो पोष संपन्न देह अरण्यात थंडी, वारा, ऊन, पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरा राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्यांकडून भिक्षा मागत असताना काय फिरू शकेल? जे स्वच्छ सुवर्णशय्येवर झोपला असताना वाद्यवृंदाच्या नादमाधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते, तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्तव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यावर कसा काय झोपणार? हाय रे देवा! असा हा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून थरथरणाऱ्या वेलीत जशा आपल्या फुलातून मध गाळतात, तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा गाळत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दृढमूढ अवस्थेत धरणीवरती अंग टाकून दिले. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीण करावयाला पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा की माझे प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलाने आपल्या पित्याच्या मांडीवरती कधीही खेळू नये का? हाय रे देवा! त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठुर!
त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय आणि व क्रूर. शत्रूलाही मोहित करेल अशा बोबडा बोलाच्या या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल. माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे. होय, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण त्या हृदयाचा नाद सुख उपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देईन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता मला हे दुःख सहनच होत नाही. अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावात जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फोडला होता. अशा प्रकारे दुःखाने दृढमूढ होऊन मोठमोठ्याने आक्रंदित जमिनीवरती पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठाल्या कमळावरती पावसाळ्याच्या सरीचा मारा व्हावा तसा अश्रूच्या नद्या डोळ्यातून गालावरती वाहू लागल्या. छन्न आणि कंठक परत आले. हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निष्ठे समजताच दुःखी होऊन राजा शुद्धोधन धरणीवरती पडला. दुःखविव्हळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवरती अंग टाकून विव्हळ तो रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चना करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. अशा प्रकारे देवा कधी रे आम्ही त्याला पाहू पुन्हा, असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली.